IVY ऑनलाईन एज्युकेशनमध्ये आपलं स्वागत आहे. आज आपण पाहणार आहोत पुण्यामधील टॉप प्रायव्हेट इंजिनिअरिंग कॉलेजेस किंवा टियर 1 कॉलेजेस. सुरुवातीला आपण बघूया पुण्यामधील टॉप 15 प्रायव्हेट इंजिनिअरिंग कॉलेजेस. यामध्ये टियर 1 मध्ये आपण कॉलेजेस बघतोय. हे 5 कॉलेजेस जे आहेत ते टॉप प्रायव्हेट इंजिनिअरिंग कॉलेजेस आहेत पुण्यामधील. फर्स्ट आहे पुणे इन्स्टिट्यूट ऑफ कम्प्युटर टेक्नॉलॉजी. सेकंड आहे विश्वकर्मा इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी बिबवेवाडी. थर्ड आहे विश्वकर्मा इन्स्टिट्यूट ऑफ इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी कोंडवा. फोर्थ नंबरला आहे पिंपरी चिंचवड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग आणि 5 नंबरला आहे पुणे विद्यार्थी गृह कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजी. तर हे 5 कॉलेजेस जे आहेत ते टियर 1 मध्ये आहेत. टियर 2 मध्ये हे 6 कॉलेजेस टियर 2 मध्ये आहेत आणि पुढचे 6 कॉलेजेस हे टियर 3 मध्ये आहेत. तर आज आपण बघणार आहोत टियर 1 मधले टॉप 5 इन्स्टिट्यूट्स. तर फर्स्ट नंबरला आहे पुणे इन्स्टिट्यूट ऑफ कम्प्युटर टेक्नॉलॉजी, ज्याला आपण PICT असं म्हणतो. हे जे PICT जे आहे ते 1983 ला एस्टॅब्लिशमेंट झालेली आहे आणि 2024 हे कॉलेज जे आहे ते ॲटोनॉमस झालेलं आहे. म्हणजे ह्याच वर्षी हे कॉलेज जे आहे ते ॲटोनॉमस झालेलं आहे. मागच्या वर्षीपर्यंत हे युनिव्हर्सिटीच्या अंडर होतं, परंतु आता हे ॲटोनॉमस झालेलं आहे. त्यामुळे इथं आपल्याला BTech अशी डिग्री मिळेल. कॉलेजचं जर प्लेसमेंट आपण बघाल तर मिनिमम पॅकेज 5 lakhs आहे, ॲव्हरेज पॅकेज 10 lakhs आहे आणि मॅक्झिमम पॅकेज 47 lakhs पर ॲनम आणि 90% स्टुडंट्स आर प्लेस्ड. पुण्यामध्ये COEP नंतर जे कॉलेज असेल तर ते आहे PICT. तर या कॉलेजची जी फीस आहे, ओपन कॅटेगरीसाठी आपण फीस बघतोय. ट्युशन फी 90,000 आहे, डेव्हलपमेंट फीस 13,000 आहे आणि टोटल फीस जे आहे ते अराउंड 1,03,500 आहे. तर जे काही रिझर्वेशनचे स्टुडंट असतील, SC, ST, OBC किंवा ओपनमध्ये EBC, हे सर्व रिझर्वेशनच्या स्टुडंटला त्या पद्धतीने त्यामध्ये फीसमध्ये स्कॉलरशिप किंवा कन्सेशन हे मिळणार आहे. कॉलेजची जी हॉस्टेल फॅसिलिटी आहे ती अशा पद्धतीनं आहे. बॉईज आणि गर्ल्ससाठी हॉस्टेलची जी फीस आहे विथ मेस चार्जेस 1,25,000 पर इयर अशी फीस आहे आणि स्टुडंटची जी कॅपॅसिटी आहे फर्स्ट इयर आणि डायरेक्ट सेकंड इयरच्या विद्यार्थ्यांसाठी 92 सीट्स आहेत हॉस्टेलमध्ये. सेकंड इयरसाठी 60 आहेत, थर्ड इयरसाठी 60 आहेत, असे टोटल 212 सीट्स ह्या ठिकाणी आहेत. यानंतर आपण बघूया ह्याचा कट ऑफ काय आहे. PICTचा, MST CETचा कट ऑफ काय आहे, JEEचा कट ऑफ काय आहे आणि त्याच पद्धतीनं डायरेक्ट सेकंड इयरच्या विद्यार्थ्यांसाठी काय कट ऑफ आहे. कॉलेजचा जो कोड आहे 6271 असा आहे. पहिली ब्रँच आपण बघतोय कम्प्युटर इंजिनिअरिंग. तर कम्प्युटर इंजिनिअरिंगचा जो ब्रँच कोड आहे तो आपल्याला लक्षात ठेवायचा आहे. सुरुवातीचे 4 डिजिट जे आहेत ते कॉलेज कोड आहे. 6271 कॉलेज कोड आहे आणि कम्प्युटर इंजिनिअरिंगचा जो कोड आहे 24510. तर ह्याच्या कम्प्युटर इंजिनिअरिंगच्या 240 सीट्स आहेत. त्यामध्ये MST CETचा जो कट ऑफ आहे तो स्टेट मेरिट नंबर 706 असा कट ऑफ आहे आणि पर्सेंटाईल जे आहे ते 99.67 आहेत. JEEचा जो कट ऑफ आहे 490 स्टेट मेरिट नंबर आहे JEEचा आणि पर्सेंटाईल जे आहे ते 98.98 आहे. डायरेक्ट सेकंड इयरच्या विद्यार्थ्यांसाठी जो कट ऑफ आहे त्यांचं जे स्टेट मेरिट नंबर आहे 98 आहे आणि डिप्लोमाचे जे काही पर्सेंटेज आहेत ते 95.83 आहेत. तर आपण आता पुढची ब्रँच बघणार आहोत इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी. याचा टोटल इंटेक जो आहे तो 180 विद्यार्थ्यांचा आहे. पुढची जी ब्रँच आहे AIDS, याचा जो इंटेक आहे 60 आहे आणि त्याचा कट ऑफ आपण बघू शकता. ही ब्रँच गेल्या वर्षीच स्टार्ट झाल्यामुळं DSEचा इथं कट ऑफ नाही आहे. DSEचं फर्स्ट टाईम ह्या ठिकाणी ॲडमिशन होत असेल. नेक्स्ट ब्रँच आहे इलेक्ट्रॉनिक्स अँड कम्प्युटर इंजिनिअरिंग. ह्याचा इंटेक आहे 60. ही देखील ब्रँच नवीन असल्यामुळं DSEसाठी इथं कट ऑफ नाही आहे. फर्स्ट इयरसाठी कट ऑफ या ठिकाणी आपण बघू शकता. पुढची जी ब्रँच आहे इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन इंजिनिअरिंग. ह्याचा जो इंटेक आहे 240 स्टुडंटचा इंटेक आहे आणि त्याचा कट ऑफ आपण ह्या ठिकाणी बघू शकता. तर अशा पद्धतीनं पुणे इन्स्टिट्यूट ऑफ कम्प्युटर टेक्नॉलॉजी यामध्ये टोटल 780 सीट्स ज्या आहेत आणि त्याचा कट ऑफ अशा पद्धतीनं आहे. सेकंड नंबरला आहे विश्वकर्मा इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी. याचा कॉलेज कोड जो आहे तो 6273 असा आहे. ह्या कॉलेजची जी एस्टॅब्लिशमेंट आहे 1983 साली झालेली आहे आणि 2008 साली ॲटोनॉमस झालेला आहे. त्यामुळं इथं देखील आपल्याला BTech अशी डिग्री मिळेल. कॉलेजचं जर प्लेसमेंट आपण बघाल तर मिनिमम पॅकेज 5 lakhs आहे, ॲव्हरेज पॅकेज
10 लॅक्स आहे. मॅक्झिमम पॅकेज 51 लॅक्स पर ॲनम असं आहे आणि 60% स्टुडंटला ह्या ठिकाणी प्लेसमेंट मिळालेलं आहे. कॉलेजची जी फीस आहे ती अशा पद्धतीनं आहे. ओपनसाठी 1,92,000 फीस आहे. EBC, EWS, OBC यांच्यासाठी 1,11,000, TFWSसाठी 30,000 फीस आहे. SC, STसाठी 5,900 आहे. VJ, NT, SBC यांच्यासाठी 30,000 फीस आहे. कॉलेजचं जर हॉस्टेल आपण बघाल तर कॉलेजच्या हॉस्टेलमध्ये 292 बॉईज आणि 140 गर्ल्स ह्यासाठी हॉस्टेलची फॅसिलिटी आहे आणि हॉस्टेलची फीस जी आहे ते विथ इन्क्लुडिंग मेस चार्जेस ही अराउंड 1,25,000 एवढी आहे. पुढे आपण बघणार आहोत प्लेसमेंट. VITचं जे काही प्लेसमेंट आहे ते अशा पद्धतीनं आहे. कम्प्युटर इंजिनिअरिंगचा इंटेक जो आहे तो 240 आहे. 240 पैकी 124 मुलांना ह्या ठिकाणी प्लेसमेंट मिळालेलं आहे आणि हायेस्ट पॅकेज कम्प्युटर इंजिनिअरिंग ह्या ब्रँचमध्ये हायेस्ट पॅकेज जे आहे ते 51 लॅक्स आहे आणि लोएस्ट पॅकेज जे आहे ते 12 लॅक्स आहे. नंतर पुढची ब्रँच आहे इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी. टोटल इंटेक जो आहे तो 180 स्टुडंट्स आहे. 31 स्टुडंटला प्लेसमेंट मिळालेलं आहे. हायेस्ट पॅकेज 20 लॅक्स आहे. लोएस्ट पॅकेज 12 लॅक्स आहे. ENTCचा इंटेक 180 आहे. स्टुडंट प्लेस जे आहेत ते 53 आहेत. हायेस्ट पॅकेज 20 लॅक्स आहे. लोएस्ट पॅकेज 9.21 आहे. इन्स्ट्रुमेंटेशन अँड कंट्रोल इंजिनिअरिंगमध्ये सँक्शन इंटेक 60 आहे. स्टुडंट प्लेस्ड 51 आहे. हायेस्ट पॅकेज 8 लॅक्स आहे. लोएस्ट पॅकेज 6 लॅक्स आहे. केमिकल इंजिनिअरिंगचा इंटेक 60 आहे. स्टुडंट प्लेस्ड 31 आहे. हायेस्ट पॅकेज 7.8 लॅक्स आहे. लोएस्ट पॅकेज 5 लॅक्स आहे. मेकॅनिकल इंजिनिअरिंग ह्याचा जो इंटेक आहे 180 आहे. त्यामध्ये 55 स्टुडंटला प्लेसमेंट मिळालेलं आहे. हायेस्ट पॅकेज 11.5 लॅक्स आहे. लोएस्ट पॅकेज 7 लॅक्स आहे. CSE विथ AIML ह्याचा इंटेक 120 आहे. ही बॅच नवीन असल्यामुळं अजून ह्याचं प्लेसमेंट जे आहे ते झालेलं नाही आहे. त्याच पद्धतीनं CSE विथ AI याचा इंटेक 120 आहे आणि ही पण बॅच न्यूली इंट्रोड्यूस असल्यामुळं ह्याचं देखील प्लेसमेंट आपल्याला इथं दिसत नाही. AIDSचा इंटेक जो आहे तो 180 आहे. त्यामध्ये 30 स्टुडंटला प्लेसमेंट मिळालेलं आहे. हायेस्ट पॅकेज 20 लॅक्स आहे आणि लोएस्ट पॅकेज 12 लॅक्स आहे. तर अशा पद्धतीनं हे विश्वकर्मा इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीचं आपण प्लेसमेंटचं स्टॅटिस्टिक्स बघितलेलं आहे. पुढे आपण बघूया VITमध्ये MHT CETचं काय कट ऑफ आहे आणि JEEचा काय कट ऑफ आहे. त्याच पद्धतीनं डायरेक्ट सेकंड इयरचे म्हणजे डिप्लोमाचे स्टुडंट जे ॲडमिशन घेतात त्यांच्यासाठी काय कट ऑफ आहे. टोटल सीट्स जे आहेत ते 1,320 एवढ्या सीट्स ह्या VITमध्ये आहेत. पहिली ब्रँच बघतोय कम्प्युटर इंजिनिअरिंग. तर ह्याचा जो कोड आहे पहिले 4 डिजिट्स जे आहेत ते कॉलेज कोड आहे आणि पुढचे डिजिट्स जे आहेत ते कम्प्युटर ब्रँचचा कोड आहे. तर ह्यामध्ये MHT CETचा कट ऑफ आपण बघू शकता. स्टेट मेरिट नंबर जो आहे तो 1,869 आहे आणि 99.23% आहे कट ऑफ. JEEचा जो कट ऑफ आहे त्याच्यामध्ये स्टेट मेरिट नंबर 1,199 आहे JEEच्या स्टुडंटचा. JEEचे जे पर्सेंटाईल आहेत ते 98.03 आहेत. डायरेक्ट सेकंड इयरसाठी स्टेट मेरिट नंबर 265 आहे आणि डिप्लोमाचे जे पर्सेंटेज आहेत ते 94.11% आहेत. पुढची ब्रांच आपण बघतोय इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी आणि त्याचा कट ऑफ जो आहे तो अशा पद्धतीनं आहे. नेक्स्ट ब्रांच इज कम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंग विथ AIML आणि त्याचा कट ऑफ जो आहे तो अशा पद्धतीनं आहे. नेक्स्ट ब्रांच CSE विथ AI आणि त्याचा कट ऑफ आपण बघू शकता. नेक्स्ट ब्रांच इज AIDS आणि त्याचा कट ऑफ जो आहे तो अशा पद्धतीनं आहे. पर्सेंटाईल जे आहेत ते जवळपास सारखे आहेत. MHT CETचे पर्सेंटाईल किंवा JEEचे पर्सेंटाईल. परंतु आपल्याला ह्या ठिकाणी स्टेट मेरिट नंबर बघायचा आहे. स्टेट मेरिट नंबरमध्ये खूप फरक आहे. तर आपल्याला स्टेट मेरिट नंबरवरनं जे काही टॉप कॉलेजेस आहेत तिथं आपल्याला ॲडमिशनचे चान्सेस किती आहेत हे आपल्या स्टेट मेरिट नंबरवरून लक्षात येईल. पर्सेंटाईलवरून लक्षात येणार नाही. पुढची ब्रांच आहे इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन इंजिनिअरिंग आणि ह्याचा कट ऑफ. नेक्स्ट इज मेकॅनिकल इंजिनिअरिंग. नेक्स्ट ब्रांच इज इन्स्ट्रुमेंटेशन अँड कंट्रोल इंजिनिअरिंग आणि शेवटची ब्रांच आहे केमिकल इंजिनिअरिंग आणि त्याचा जो कट ऑफ आहे तो आपण बघू शकता.
तर अशा पद्धतीनं टोटल 1320 एवढ्या सीट्स ह्या कॉलेजमध्ये आहेत आणि त्याचा ब्रँच वाईज कट ऑफ जो आहे तो अशा पद्धतीनं आहे. नेक्स्ट इन्स्टिट्यूट आहे 3 नंबरला आहे विश्वकर्मा इन्स्टिट्यूट ऑफ इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी. एकाच संस्थेच्या 2 कॉलेजेस आहेत, VIT आणि VIIT. तर हे 2 कॉलेजेस जे आहेत ते मर्ज होणार आहेत अशा पद्धतीची इन्फॉर्मेशन मिळत आहे. विश्वकर्मा इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी VIIT याचा कॉलेज कोड जो आहे तो 6289 असा आहे. हे कॉलेज जे आहे ते 2002 साली एस्टॅब्लिश झालेलं आहे आणि 2017ला ॲटोनॉमस झालेलं आहे. त्यामुळे इथं देखील आपल्याला BTech अशी डिग्री मिळेल. कॉलेजचं जे प्लेसमेंट आहे ते अशा पद्धतीनं आहे. मिनिमम पॅकेज 4.5 लॅक्स आहे, ॲव्हरेज पॅकेज 7.5 लॅक्स आहे आणि मॅक्झिमम पॅकेज 33 लॅक्स पर ॲनम असं आहे आणि 60% स्टुडंटला ह्या ठिकाणी प्लेसमेंट मिळालेलं आहे. कॉलेजचं जी फीस आहे ते अशा पद्धतीनं आहे. ओपन कॅटेगरीसाठी 1,84,000 आहे. EBC, EWS किंवा OBC ह्या विद्यार्थ्यांसाठी 1,07,000 आहे. TFWSसाठी 29,000 आहे. SC ST साठी 6,600 आहे. VJ NT SBC साठी 29,000 आहे. कॉलेजची जी काही हॉस्टेल आहे ती आत्ताच आपण VIT साठी जे बघितलं हॉस्टेलची फॅसिलिटी त्याच पद्धतीचं VIITचं हॉस्टेल आहे. जे हॉस्टेल जे आहे ते बहुतेक ह्या दोन्ही कॉलेजचं एकाच ठिकाणी हॉस्टेल असावं. पुढे आपण MST CETचा आणि JEEचा तसेच DSEचा कट ऑफ आपण बघणार आहोत. बऱ्याचशा विद्यार्थ्यांनी DSEचा कट ऑफबद्दल विचारलेलं असल्यामुळं ह्याच एकाच व्हिडिओमध्ये आपण हे सर्व कव्हर करतोय, कारण DSEचे देखील ॲडमिशन सायमल्टेनियसली चालू झालेले आहेत. तर पहिली जी ब्रँच आहे कम्प्युटर इंजिनिअरिंग आणि इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी. ह्याचा आपण सीट इनटेक बघू शकता आणि MST CETचा कट ऑफ, JEEचा कट ऑफ तसंच डायरेक्ट सेकंड इयरचा कट ऑफ आपण बघू शकता. पर्सेंटाईलमध्ये आपल्याला सेम MST CETचे पर्सेंटाईल सेम दिसतील 98.42 आणि 98.11. परंतु आपण स्टेट मेरिट नंबर जर बघितला तर ह्या स्टेट मेरिट नंबरमध्ये 800 विद्यार्थ्यांचा डिफरन्स आहे. म्हणजे कम्प्युटरचा क्लोजिंग स्टेट मेरिट नंबर आहे 4038, तर इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीचा क्लोजिंग स्टेट मेरिट नंबर आहे 4871. म्हणजे ह्या दोन्हीमध्ये जवळपास 800 स्टुडंट आहेत. पुढच्या जे ब्रँचेस आहेत कम्प्युटरच्या रिलेटेड आहेत. CSE विथ AI/ML, CSE विथ सॉफ्टवेअर इंजिनिअरिंग, CSE विथ AI, CSE विथ DS डेटा सायन्स, AI अँड DS, CSE विथ IoT आणि ब्लॉकचेन टेक्नॉलॉजी. तर ह्या सर्व कम्प्युटरच्या ब्रँचेस न्यूली इंट्रोड्यूस झालेल्या आहेत. त्याचा MST CETचा कट ऑफ आणि JEEचा कट ऑफ तसेच डायरेक्ट सेकंड इयरसाठी आपण कट ऑफ बघू शकतो. काही ठिकाणी आपल्याला डायरेक्ट सेकंड इयरचा कट ऑफ दिसणार नाही, कारण त्या ब्रँचेस जे आहेत ते नवीन आहेत. तर ह्या ठिकाणी देखील आपण बघाल सगळीकडे आपल्याला MST CETचा जो कट ऑफ आहे, पर्सेंटाईल आहे ते 97 दिसत आहे. परंतु आपण स्टेट मेरिट नंबर जर बघितला तर तो स्टेट मेरिट नंबर 5,000 पासून 7,000 म्हणजे 2,000 स्टुडंट ह्या वेगवेगळ्या ब्रँचमध्ये ॲडमिट झालेले आहेत. पुढची ब्रँच आहे इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन इंजिनिअरिंग. त्याचा कट ऑफ अशा पद्धतीनं आहे. नेक्स्ट इज मेकॅनिकल इंजिनिअरिंग. त्याचा जो कट ऑफ आहे तो आपण बघू शकता. आणि शेवटची ब्रँच आहे सिव्हिल इंजिनिअरिंग. त्याची सीट इनटेक जो आहे तो 60 आहे आणि कट ऑफ आपण स्क्रीनवरती बघू शकता. तर अशा पद्धतीनं विश्वकर्मा इन्स्टिट्यूट ऑफ इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी VIITचा ब्रँच वाईज कट ऑफ, MST CETचा आणि JEEचा तसेच डायरेक्ट सेकंड इयरच्या विद्यार्थ्यांसाठीचा कट ऑफ आपण या ठिकाणी बघू शकता. 4th नंबरला आहे पिंपरी चिंचवड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, ज्याला आपण PCCOE असं म्हणतो. ह्या कॉलेजची जी एस्टॅब्लिशमेंट आहे 1999 साली झालेली आहे आणि हे कॉलेज देखील ॲटोनॉमस आहे. त्यामुळं आपल्याला इथं BTech अशी डिग्री मिळेल. कॉलेजचं जे प्लेसमेंट आहे अशा पद्धतीनं आहे. मिनिमम पॅकेज 3.5 लॅक्स आहे, ॲव्हरेज पॅकेज 6 लॅक्स आहे आणि मॅक्झिमम पॅकेज जे आहे ते 32 लॅक्स पर ॲनम असं आहे आणि 55% स्टुडंटला ह्या ठिकाणी प्लेसमेंट जे आहे ते मिळालेलं आहे. कॉलेजची जी फीस आहे ती अशा पद्धतीनं आहे. फर्स्ट इयरच्या विद्यार्थ्यांसाठी आणि डायरेक्ट सेकंड इयरच्या विद्यार्थ्यांसाठी अशी फीस ह्या ठिकाणी दिलेली आहे. फर्स्ट इयरच्या विद्यार्थ्यांसाठी ओपन कॅटेगरीसाठी फीस आहे 1,63,000
EWS, EBC किंवा OBC कॅटेगरीसाठी 94,000 आहे. SC ST कॅटेगरीसाठी 3,000 आहे. VJ NT TFWS SBC कॅटेगरीसाठी 24,000 आहे. त्याच पद्धतीनं डायरेक्ट सेकंड इयरच्या विद्यार्थ्यांसाठी आपण ह्या ठिकाणी फीस बघू शकता. इथं देखील आपल्याला बॉईज आणि गर्ल्सची हॉस्टेल फॅसिलिटी दिसेल. हॉस्टेल फीस विथ मेस चार्जेस जे आहेत ते नियर अबाउट 1,55,000 एवढी फीस आहे. नेक्स्ट बघूया कॉलेजचं जे काही कट ऑफ आहे MST CETचं आणि JEEचं कट ऑफ, तसंच डायरेक्ट सेकंड इयरचं कट ऑफ आपण बघणार आहोत. तर पहिली जी ब्रँच आहे कम्प्युटर इंजिनिअरिंग आहे, त्याचा टोटल इंटेक जो आहे तो 240 आहे आणि MST CETचा जो कट ऑफ आहे तो 98.89 पर्सेंटाईल किंवा 2,805 असा स्टेट मेरिट नंबर आहे. JEEचा जो कट ऑफ आहे त्यामध्ये स्टेट मेरिट नंबर 1,882 आहे आणि पर्सेंटाईल JEEचे जे पर्सेंटाईल आहे ते 97.19 पर्सेंटाईल आहे. डायरेक्ट सेकंड इयरचा जो कट ऑफ आहे तो स्टेट मेरिट नंबर 560 आहे आणि डिप्लोमाचे पॉलिटेक्निकचे जे पर्सेंटेज आहेत ते 92.57 पर्सेंटेज आहेत. डिप्लोमासाठी जे आहे ते 10% सीट्स ह्या ठिकाणी असतात. प्रत्येक ब्रांचमध्ये 10% सीट्स ह्या डायरेक्ट सेकंड इयरच्या विद्यार्थ्यांसाठी असतात. तर टोटल सँक्शन इंटेक जो आहे तो 240 आहे, त्याच्या 10% म्हणजे 24 सीट्स ह्या डायरेक्ट सेकंड इयरच्या विद्यार्थ्यांसाठी असतील. नेक्स्ट ब्रांच आहे इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी, त्याचा कट ऑफ आपण बघू शकता. नेक्स्ट इज कम्प्युटर इंजिनिअरिंग रिजनल लँग्वेज, म्हणजे ह्या ठिकाणी कम्प्युटर इंजिनिअरिंग ह्या नावाच्या 2 ब्रांचेस आहेत. एक जे आहे ते नॉर्मल कम्प्युटर इंजिनिअरिंग आहे आणि दुसरी जी आहे ते रिजनल लँग्वेज, म्हणजे ह्या ब्रँचमध्ये कम्प्युटर इंजिनिअरिंग शिकवत असताना थोडंसं मराठी लँग्वेजचा वापर केला जाईल. तर ह्या ब्रँचचा जो कोड आहे तो स्लाइटली डिफरंट आहे. शेवटी आपल्याला L ह्या ठिकाणी आपल्याला दिसेल, म्हणजे हे रिजनल लँग्वेजच्या रिलेटेड आहे. पुढची जी ब्रँच आहे CSE विथ AIML आणि त्याचा कट ऑफ आपण बघू शकता. नेक्स्ट ब्रांच इज ENTC आणि त्याचा कट ऑफ अशा पद्धतीनं आहे. नेक्स्ट इज मेकॅनिकल इंजिनिअरिंग आणि लास्ट ब्रांच आहे सिव्हिल इंजिनिअरिंग आणि त्याचा कट ऑफ आपण बघू शकता. अशा पद्धतीनं टोटल 900 सीट्स ह्या कॉलेजमध्ये आहेत. कॉलेजचा कोड आहे 6175. तर अशा पद्धतीनं टोटल 900 सीट्स ह्या PCCOEमध्ये आहेत आणि त्याचा ब्रँच वाईज MST CETचा, JEEचा आणि डायरेक्ट सेकंड इयरसाठी कट ऑफ आपल्याला ह्या ठिकाणी दिसेल. नेक्स्ट 5 नंबरचं कॉलेज आहे पुणे विद्यार्थीगृह कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजी पुणे. ह्याला आपण PVJ असं म्हणतो. PVGचं कॉलेज एक नाशिकला देखील आहे, त्यामुळं आपण ह्या ठिकाणी याचा कॉलेज कोड जो आहे तो लक्षात ठेवणं खूप महत्त्वाचं आहे. कॉलेज कोड जो आहे 6274 असा आहे. ह्या कॉलेजची एस्टॅब्लिशमेंट जे आहे ते 1985 साली झालेली आहे आणि हे कॉलेज पुणे युनिव्हर्सिटीच्या अंडर आहे. म्हणजे ह्या ठिकाणी आपल्याला जे काही सीट्स आहेत त्या होम युनिव्हर्सिटी आणि अदर दॅन होम युनिव्हर्सिटी अशा 2 ह्याच्यामध्ये आपल्याला सीट्स बघायला मिळतील. 70% सीट्स ह्या होम युनिव्हर्सिटीसाठी आहेत आणि 30% सीट्स ह्या अदर दॅन होम युनिव्हर्सिटीसाठी आहेत. त्यामुळं अदर दॅन होम युनिव्हर्सिटीच्या मुलांना ह्या ठिकाणी ॲडमिशन घ्यायला ज्या सीट्स जे आहेत ते कमी असतील. म्हणजे ह्या ठिकाणी जो आहे तो पुणे युनिव्हर्सिटीचा जो काही सिलेबस आहे तो ह्या ठिकाणी ॲप्लिकेबल होईल. आत्तापर्यंतचे जे कॉलेजेस आपण बघितले ते सर्व ॲटोनॉमस होते आणि त्यामुळं प्रत्येक कॉलेजचा त्यांचा स्वतःचा सिलेबस त्या ठिकाणी आहे. परंतु ह्या ठिकाणी हे कॉलेज युनिव्हर्सिटीच्या अंडर असल्यामुळं युनिव्हर्सिटीचा सिलेबस ह्या ठिकाणी चालेल. कॉलेजचं जे प्लेसमेंट आहे ते अशा पद्धतीनं आहे. मिनिमम पॅकेज 3 lakhs आहे, ॲव्हरेज पॅकेज 5 lakhs आहे आणि मॅक्झिमम पॅकेज जे आहे ते 21 lakhs पर ॲनम असं आहे आणि 50% स्टुडंटला ह्या ठिकाणी प्लेसमेंट मिळालेलं आहे. कॉलेजची जी फीस आहे ती ओपन कॅटेगरीसाठी 1,12,000 आहे. EBC, EWS, OBC, SCBC ह्या विद्यार्थ्यांसाठी 64,000 आहे. SC STच्या कॅटेगरीसाठी 2,200 अशी फीस आहे. तर SBC, VJ, NT, TFWS याच्यासाठी 16,000 फीस आहे. हॉस्टेलची फीस ही 45,000 पर इयर अशी आहे आणि मेस चार्जेस जे आहेत ते सेपरेट असतील. कॉलेजचं जे प्लेसमेंट आहे ते अशा पद्धतीनं आहे. तर ह्या ठिकाणी ब्रँच वाईज किती मुलांना प्लेसमेंट मिळालेलं आहे ते आपल्याला ह्या ठिकाणी दिसेल. पहिली जी ब्रँच आहे
कॉलेजचा जो कोड आहे तो 6274 आहे. पहिले 4 डिजिट्स जे आहेत ते कॉलेज कोड आहे आणि पुढचे डिजिट जे आहेत ते ब्रांचचा कोड आहे. म्हणजे आपल्याला जिथं जिथं कम्प्युटर इंजिनिअरिंग ही ब्रँच आहे त्या ठिकाणी त्या ब्रँचचा कोड जो आहे तो 24510 असा दिसेल आणि ते ब्रँच कुठल्या कॉलेजमध्ये आहे ते पहिल्या 4 डिजिटनुसार आपल्याला समजेल. तर पहिली ब्रँच आपण बघतोय कम्प्युटर इंजिनिअरिंग, ह्याचा जो इनटेक आहे 60 आहे आणि स्टुडंटचं जे प्लेसमेंट आहे 36 विद्यार्थ्यांना ह्या ठिकाणी प्लेसमेंट मिळालेलं आहे. इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीमध्ये 42 स्टुडंटला प्लेसमेंट मिळालेलं आहे. AIDS ही नवीन ब्रँच इंट्रोड्यूस झालेली आहे, त्यामुळं अजून ह्या ठिकाणी हे विद्यार्थी फायनल इयरला आलेले नाही आहेत, त्यामुळे इथं आपल्याला प्लेसमेंट दिसणार नाही. ENTCचा जो इनटेक आहे 120 आहे आणि प्लेसमेंट जे आहे ते 42 स्टुडंटला प्लेसमेंट मिळालेलं आहे. मेकॅनिकल इंजिनिअरिंगमध्ये 44 स्टुडंटला प्लेसमेंट मिळालेलं आहे. इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगमध्ये 39 स्टुडंटला प्लेसमेंट मिळालेलं आहे आणि प्रिंटिंग टेक्नॉलॉजीमध्ये 31 स्टुडंटला प्लेसमेंट मिळालेलं आहे. तर अशा पद्धतीनं हे प्लेसमेंट या कॉलेजचं आपण प्लेसमेंट ब्रँच वाईज किती स्टुडंट प्लेस झालेले आहेत ते आपण बघितलं आहे. पुढे आपण बघूया MST CET आणि JEEचा तसेच DSEचा काय कट ऑफ आहे ब्रँच वाईज. तर पहिलीची ब्रँच आहे कम्प्युटर इंजिनिअरिंग आहे आणि त्याचा जो MST CETचा जो कट ऑफ आहे तो 97.78% आहे किंवा 5719 हा स्टेट मेरिट रँक आहे. JEEचा स्टेट मेरिट नंबर जो आहे तो 3884 आहे आणि JEEचं जे पर्सेंटाईल आहे ते 94.86 आहे. डायरेक्ट सेकंड इयरच्या विद्यार्थ्यांसाठी स्टेट मेरिट नंबर 478 आहे आणि त्यांचं पॉलिटेक्निकचं जे पर्सेंटेज आहे 92.87 आहे. पुढची जी ब्रँच आहे इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी आणि त्याचा कट ऑफ आपण बघू शकता. नेक्स्ट ब्रांच इज AIDS आणि त्याचा कट ऑफ अशा पद्धतीनं आहे. नेक्स्ट ब्रांच इज इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन इंजिनिअरिंग आणि त्याचा स्टुडंट इनटेक आणि कट ऑफ अशा पद्धतीनं आहे. नेक्स्ट इज मेकॅनिकल इंजिनिअरिंग आणि त्याचा कट ऑफ आपण बघू शकता. नेक्स्ट इज इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग आणि शेवटची ब्रँच आहे प्रिंटिंग टेक्नॉलॉजी आणि त्याचा कट ऑफ आपण ह्या ठिकाणी बघू शकता. तर प्रिंटिंग टेक्नॉलॉजीमध्ये आपण बघाल MST CETचा जो कट ऑफ आहे तो खूप कमी आहे. प्रिंटिंग टेक्नॉलॉजीला इझिली ॲडमिशन मिळू शकतं आपल्याला जर इंटरेस्ट असेल प्रिंटिंग टेक्नॉलॉजीमध्ये. तर ह्या ठिकाणी आपण बघू शकता स्टेट मेरिट नंबर जो आहे तो 1,28,000 आहे. तर अशा पद्धतीनं टोटल 540 सीट्स या PVG कॉलेजमध्ये आहेत. म्हणजे 70% सीट्स होम युनिव्हर्सिटीसाठी आहेत आणि 30% सीट्स यातल्या अदर दॅन होम युनिव्हर्सिटीसाठी आहेत. त्यामध्ये होम युनिव्हर्सिटीमध्ये परत ओपनसाठी 50%, रिझर्वेशनसाठी 50%. अदर दॅन होम युनिव्हर्सिटीमध्ये अशाच पद्धतीनं ओपनसाठी 50% आणि अदर दॅन होम युनिव्हर्सिटीसाठी 50% अशा सीट्स असतील. तर अशा पद्धतीनं पुण्यामधले जे काही प्रायव्हेट कॉलेजेस आहेत, टॉप 15 कॉलेजेस आहेत, त्यामधले पहिले टियर 1 5 कॉलेजेस आपण पाहिली आहेत. पुढच्या व्हिडिओमध्ये टियर 2 मधले कॉलेजेस आपण पाहणार आहोत. तर अशाच पद्धतीनं इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ बघण्यासाठी ह्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.